मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला। मात्र शिंदेंशिवाय देखील भाजपने शपथविधीची तयारी केली होती असा दावा करून संजय राऊतांनी खळबळ उडवण्याचाच प्रयत्न केला। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती। मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की शपथविधी पार पडताच एकनाथ शिंदे यांच्यावरून संजय राऊतांनी मोठा दावा केलाय। शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नसती तरी भाजपने शिंदेंशिवाय शपथविधी सोहळ्याची तयारी केली होती असा दावा संजय राऊतांनी केलाय। काल तुम्ही विश्वास व्यक्त केला होता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतीलच। होय, शेवटी त्यांनी घेतली का? घेतली म्हणजे त्यांना घ्यावीच लागली, नाहीतर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपने केली होती। हो, केली होती त्यांच्याशिवाय। माझ्याकडे माहिती आहे, फक्त मी माहितीशिवाय बोलत नाही। सरकारमध्ये आमची माणसं आहेत, सरकारमध्ये आणि राजकीय त्या वर्तुळामध्ये आमचे इथे चिंतक असतात आणि आहेत, आणि त्यांच्या पक्षात सुद्धा आहेत, त्यांच्या गटात सुद्धा आहेत, आमच्याकडे सगळे असतात। संजय राऊत यांनी दावा केलाय त्यांच्यामध्ये आमची काही माणसं आहेत, त्यांनी जर शपथ घेतली नसती तर भाजप हायकमांडने सांगितलं होतं त्यांच्याशिवाय शपथविधी पार पाडा। शक्यता नाकारता येत नाही, कारण का एक आमंत्रण फिरत होतं व्हॉट्सॲपवर, त्याच्यात दोनच नावं होती। ते आता खरं इन्व्हिटेशन आहे का नाही हे मला माहिती नाही। संजय राऊतच्या म्हणण्याला काही कवडीची किंमत नाही किंवा अर्थही नाही। त्यांना असं वाटणं साहजिक आहे, त्यांना या माहितीमध्ये मिठाचा खडा टाकायचा त्यांचा प्रयत्न होता। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब 2 वेळेला शिंदे साहेबाला वर्षाला येऊन भेटले, त्यांचाही त्यांच्या शब्दाचा सन्मान राखला। आम्हाला सोडून किंवा धरून हा शपथविधी होणार नव्हता, हे एकत्रित निर्णय घेऊनच हा शपथविधी पार पाडणार होता, एवढं मात्र निश्चित आहे। एकनाथ शिंदेंशिवाय शपथविधीची तयारी केली होती असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। अहो, कुणाचं नाव कुठे घेताय? चांगल्या पवित्र ठिकाणी मी आलीये, कुठे गटाराचं नाव घेताय प्लीज। शपथविधीच्या काही तासांआधीपर्यंत शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम होता। गृह खात्याचा आधी फैसला करा यावरून शिंदे आग्रही होते अशी माहिती मिळते। पण शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं नाही तर शिवसेनेतून कुणीच उपमुख्यमंत्रीपद घेणार नाही अशी भूमिका आमदारांनी घेतली आणि अखेर शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यावरूनही राऊतांनी तोंडाला सत्तेचं रक्त लागलं की शिकार सोडावीशी वाटत नाही अशी जोरदार टीका केली आहे। पण एखाद्या माणसाच्या तोंडाला रक्त लागलं वर्षा बांगल्याचं सत्तेचं की त्यांना ते शिकार सोडावीशी वाटत नाही। माननीय उद्धव ठाकरे यांना जेव्हा असं वाटलं की मी बहुमत गमावलेलं आणि मी आता पदाला चिटकून राहणं योग्य नाही, तेव्हा त्यांनी तात्काळ राजीनामा दिला आणि वर्षा बांगला सोडला। मोह नाही, मिळालं, काम केलं, पद गेलं, सत्ता सोडली, निघून गेले। संजय राऊतांच्या वक्तव्याकडे गांभीर्याने बघू नका, उलट संजय राऊतांपासून उबाटाला खूप मोठा धोका आहे। अनेक, मी मगाशी सुद्धा सांगितलं, उबाटामधले अनेक आमचे मित्र आहेत, जरी आमचे राजकीय विचार वेगळे असले, सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर आम्ही वेगवेगळ्या राजकीय भूमिका जरी मांडत असलो तरी मित्र म्हणून आमचं बोलणं होतं, मित्र म्हणून आम्ही एकत्र बसतो। तेव्हा अनेक तिकडचे उबाटातले सुद्धा लोक सांगतात खाजगीमध्ये की ह्यांच्या बोलण्यामुळं, ह्यांच्या वागण्यामुळं राऊतांच्या दुर्दैवानं उबाटाची ही वेळ आलेली आहे। दुसरीकडे शपथविधीच्या निमंत्रणावरून देखील आरोप प्रत्यारोप सुरू झाले। महाविकास आघाडीतून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र मला निमंत्रणच मिळालं नाही। निमंत्रण मिळालं असतं तर शपथविधीला गेलो असतो असं नाना पटोले म्हणाले। तर पटोलेंना निमंत्रण दिल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। निरोप कोणाला दिला त्याची माहितीच आम्हाला नाही। निरोप दिला असता तर बिलकुल गेलो असतो आम्ही, कारण की महाराष्ट्राची परंपरा आहे। काल मी देवेंद्रजीचं ऐकत होतो की मी शरद पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना बोलवलं होतं, आम्हाला तर कधी बोलवलं नाही, त्याच्यामुळे तो इश्यू आमच्यासाठी लागू होत नाही। एक पण आमचे मित्र मुख्यमंत्री झालेत, त्यांना माझ्या शुभेच्छा आणि मला विश्वास आहे की आमचा मित्र महाराष्ट्रासाठी काम करेल। मुळात हा शपथविधी बंदिस्त खोलीमध्ये नव्हता,
पण नाना पटोलेंसारखे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना निमंत्रण जायला पाहिजे होतं, ते गेलं होतं. असे जे पवार साहेबांसारखे, नाना पटोलेंसारखे, उद्धवजींसारखे, राज साहेबांसारखे महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे, अशा सगळ्यांना माननीय देवेंद्रजींनी फोन केले, निमंत्रण दिलं. आता एखाद्या वेळेस नाना पटोलेंना प्रयत्न केला, लागला नसेल, माहीत नाही मला. दिल्लीत असल्याचं कारण देत शरद पवार शपथविधीला गैरहजर राहिले. उद्धव ठाकरे देखील शपथविधीला आले नाहीत. मात्र निमंत्रण मिळाल्याचं आणि फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना फोन आल्याचं राऊतांनी मान्य केलंय. काल देवेंद्रजींनी राज्याच्या 5 मुख्यमंत्र्यांना फोन केले. त्यात उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आहेत, त्यांनी शुभेच्छा दिल्या. आम्ही मानतो की महाराष्ट्रामध्ये आता फडणवीसांचं राज्य आलेलं आहे आणि त्यांनी जर सगळ्यांना एकत्र घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना मिळालेला कार्यकाल सत्काराने लावला तर नक्कीच आमच्या सगळ्यांच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची तिसरी इनिंग सुरू झाली आहे. आता बदल्याचं नाही तर बदल घडवणारं राजकारण करणार असल्याचं पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाहीये, तर बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचं आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.